धरतीच्या पोटापासून ते आकाशाच्या टोकापर्यंत रोज नवनवीन शोध लावतोय. ही निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे. आम्ही पाण्यात माशाप्रमाणे पोहायला शिकलो, आकाशात पक्ष्यांप्रमाणे विहारायला शिकलो. पाण्यात माशाप्रमाणे पोहायला शिकलो, आकाशात पक्ष्यांप्रमाणे विहारायला शिकलो, परंतु समाजात मात्र माणसांप्रमाणे जगायला आणि वागायला नाही शिकलो. कारण मणिपूरमध्ये 2 आदिवासी महिलांना निर्वस्त्र करून त्यांच्या लज्जेचे धिंडवडे काढणारी घटना मनाला फिरवून टाकते. गुजरातमधील आता काल परवाची घटना, एक रिक्षा चालक किती अमानुषपणे एका महिला मुलाच्या अंगावर ऍसिड टाकतो. किती हे अमानुष कृत्य. आणि हे सगळं पाहिल्यावर मग असं वाटतं की या समाजात वावरताना जगणं किती महाग झालंय, जगणं किती महाग झालंय. आणि आजच्या या स्पर्धेत मी जगणं महाग झाले या विषयावर माझा विचार करते. सन्माननीय परीक्षक, आदरणीय मान्यवर आणि माझ्या मित्रमैत्रिणी. मित्र हो, कवी मंगेश काळके म्हणतात, माणसे गेले दूर आता मुके झाले संवाद. माणसे गेले दूर आता मुके झाले संवाद. मरण झाले स्वस्त आणि जगणे झाले महाग. मरण झाले स्वस्त आणि जगणे झाले महाग. कुणावर ताण आहे, कुणावर तणाव आहे, कुणावर ताण आहे, कुणावर तणाव आहे. स्वातंत्र्य झाली माणसे पण मेंदू मात्र गुलाम आहे. स्वातंत्र्य झाली माणसे पण मेंदू मात्र गुलाम आहे. मित्र हो, हल्लीची माणसं जगण्यात विसरत चालली. स्पर्ध झालं कर आत्महत्या, ब्रेकअप झाला कर आत्महत्या, 10वी नापास झालं कर आत्महत्या, नोकरीत सिलेक्शन नाही झालं कर आत्महत्या. खरोखरच जगणं किती महाग झाले. अरे स्वप्न पूर्ण नाही झाली म्हणून रडायचं नसतं, रंग उडाले म्हणून चित्र पाडायचं नसतं. स्वप्न पूर्ण नाही झाली म्हणून रडायचं नसतं, रंग उडाले म्हणून चित्र पाडायचं नसतं. सगळं काही आपलं नसतं. कदाचित आपल्या दुःखातही इतरांचं सुख असतं, कदाचित आपल्या दुःखातही इतरांचं सुख असतं. आज विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीने आपण आपली जीवनशैली उंचावून राहणीमानात निश्चितच बदल केला आहे. ऑनलाईनच्या जमान्यात, इंटरनेटच्या काळात, ऑनलाईनच्या जमान्यात, इंटरनेटच्या काळात, मोबाईलच्या दुनियेत माणूस हरवूनच गेला आहे. माणूस भेट खरी जात आणि माणूस की हा खरा धर्म हे आम्ही विसरूनच गेलो आहोत. आम्ही एकीकडे अमेरिका रशियाला काही तासांत फोडतो. आज आमच्याकडे जग जोडायचं यंत्र आहे, पण मन जोडायचा मंत्र मात्र आम्ही विसरलोय. मन जोडायचा मंत्र मात्र आम्ही विसरलोय. माणसाला नात्याची कदर की स्नेहाचा पदर उरला नाहीये. म्हणूनच वाटतं की जगणे किती महाग झाले. एकीकडे वेगाने झाडणारी माणसं तर दुसरीकडे कुपोषणाने मरणारी माणसं. एकीकडे गाड्यांची रेल तर दुसरीकडे पायावर साधी तुटकी बहट नसणारी माणसं. एकीकडे रंगी बेरंगी ढंगी कपड्यात सजलेली माणसं तर दुसरीकडे लज्जा रक्षणार्थ चिंध्या शोधणारी माणसं. पाहिल्यावर असं वाटतंय की जगणं किती महाग झालं. आज आपल्या किती मुलांचा ऱ्हास होताना दिसतोय. असं म्हटलं जातं की इंडियन कल्चर इज द ग्रेटेस्ट कल्चर इन द वर्ल्ड. म्हणजे भारतीय संस्कृती ही जगामध्ये सर्वश्रेष्ठ संस्कृती मानली जाते. आणि आज या सभ्य संस्कृतीची वैशिष्ट्य घडून काढताना प्रेमाची जागा पैशाने घेतली, अहिंसेची जागा हिंसेने घेतली. प्रेमाची जागा पैशाने घेतली, अहिंसेची जागा हिंसेने घेतली. कारण पुन्हा एका मोठ्या बेटाचा मुलगा जेव्हा मद्यपान करून रस्त्यावर ड्रायव्हिंग करतो तेव्हा रस्त्यावर लोकांना उडवून टाकतो, चिरडायला लागतो. याचा अर्थ काय? जेव्हा पूजा खेळकर स्वस्वार्थासाठी लाच देऊन त्या राईसाठी नोकरी मिळू शकते. याचा अर्थ काय? जेव्हा स्वस्वार्थासाठी नीटचा पेपर फोडला जातो. याचा अर्थ काय? अरे आपण ज्यांच्या हातात लोकशाहीची दोरी ना तेच घोटाळे करतात. तुम्ही मोठीच घोटाळे करायचे, आम्ही चिल्लर मोजायची. भ्रष्टाचार आपल्या लोकशाहीला लागलेली कीड आहे. जसा बुडाला चिकटलेला मुंगा हा बुडाला सोडायला तयार नाही, तशी भारतीय लोकशाहीला चिकटलेला भ्रष्टाचार सोडायला तयार नाही. आता सरकारी दबावात साधं एखादं डॉक्युमेंट जर काढायला गेलं ना तर पैसे मोजावे लागते. मग गरिबांना जगावं तरी कसं? आमचा पूर्वीचा सुसंस्कृतपणा आणि आजचा सुसंस्कृतपणा यातली वृद्धी वाढतच चालली. चोरी, लबाडी, भ्रष्टाचार, व्यसनांजनता यामुळे सामाजिक स्थिरतेची घडी मोडून पडले. आणि याचमुळे कवी निंबाजी कागे यांच्या शब्दात म्हणावेसे वाटते, जगणे महाग झाले, मरणही महाग झाले. जगणे महाग झाले, मरणही महाग झाले. जन्मताच कर्ज झाले, जीवनाचे ओझे झाले, जीवनाचे ओझे झाले. मित्र हो, महागाईची रियालिटी सांगताना जेव्हा कवी संताळ गुरुजी म्हणतात ना, अन्नधान्याचे भाव आभाळाला टेकले, अन्नधान्याचे भाव आभाळाला टेकले, तेलाचे भाव पाहून डोळे माये फाकले, तेलाचे भाव पाहून डोळे माये फाकले. बिमार पडला गरीब तर त्यानं कसं करावं? बिमार पडला गरीब तर त्यानं कसं करावं? आणि मग विचार पडतं त्याले जगावं की मरावं? विचार पडतं त्याले जगावं की मरावं? कोरोनासारखी साथीचे रोग, रशिया युक्रेन सारखं युद्ध आणि पाकिस्तानने आतंकवाद्यांना दिलेले आश्रय, तेच आतंकवादी आपल्या भारतात येऊन भारताच्या पर्यटन स्थळी म्हणजे पहलगाम येथे आपल्या भारताचे 27 निरापराध लोकांचा बळी घेतात.